इन्फोटेकने जॉइन केलं ना. ठीक आहे, दॅट्स ग्रेट. सो आकाश, कसा आहे सगळ्यात आधी तर? मस्त सर, तुम्ही? मी पण मस्त. सो डिजिटल मार्केटिंग करण्याआधी तू काय करत होतास? त्याच्या आधी मी MBA करत होतो. ओके. MBA मार्केटिंग मधून केलं आणि ते करत असतानाच मला डिफरन्स जाणवत होता की म्हणजे फिजिकल सेल जो करतो आपण आणि ऑनलाईन सेल मध्ये काय डिफरन्स आहे. पण ऑनलाईन सेल डिजिटल मार्केटिंगचं प्रॅक्टिकली नॉलेज नसल्यामुळं मार्केटमध्ये मला स्टँडच भेटत नव्हता. ओके. मग मी ते करता करता एका अशा कंपनी सोबत जॉईन केलं जिथे फिजिकल सेल्स होता ऍक्च्युअली माझा वर्किंग. ते करत असताना तिथे पण मला जास्त म्हणजे ट्रबलच होत होतं, कारण सेल तर जनरेट होत नव्हता आणि सगळे लोक डिजिटल मध्ये काम करत असल्यामुळं त्यांना इझी होतं ते. मग मी पण थोड्या दिवसानंतर मी असं ठरवलं की हा मला फिक्स करायचंय, डिजिटल मार्केटिंग मध्येच जायचंय मला. त्याच्यानंतर मी सर्च करायला चालू केलं गुगलवरती, इन्स्टावरती वगैरे. मग त्यावेळी मला तुमची ऍड दिसली. ऍड दिसल्यानंतर मी साइन अप केलं तिथे. त्याच्यानंतर मला पहिला कॉल मला अजून पण आठवते तुमचा झाला होता आणि त्यावेळेला सुद्धा मी तयार नव्हतो, कारण तुम्ही बेसिकली ऑनलाईन प्रोव्हाइड करता आणि मी फिजिकली बघत होतो. आणि त्याच्यानंतर परत दुसरा कॉल मला स्वप्नील सरांचा आला आणि ज्या कमिटमेंट मला पाहिजे होत्या त्या तुमच्याकडून भेटत होत्या. त्याच्यामुळे मी डेमो सेशन पहिल्यांदा अटेंड केला तुमचा. डेमो सेशन मध्ये तर मला सगळं क्लिअर झालं, म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. त्याच्यानंतर प्लेसमेंट गॅरंटी जी काय तुम्ही देताय आणि आता पण तुम्ही जसं तुम्ही मला कमिटमेंट दिली होती त्या सगळ्या पाळल्या. त्याच्याबद्दल एकदम म्हणजे थँक्यू सो मच. कारण मी डिजिटल मार्केटिंग केलं त्याच्यामुळे मला तो 2 वर्षाचा डिफरन्स भरून काढलाय आता, खरं सांगायचं म्हणजे. कारण मी जर तो फिजिकल सेल्स वाला जॉब अजून जर करत असतो ना, तर कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष लागली असती जे आता मी अर्न करतोय. 100% एवढी गॅरंटी होती मला. येस आकाश, त्याच्यामुळे तो एक जबरदस्त बेनिफिट झाला मला त्याचा. बरोबर. म्हणजे तू रिकमेंड करतो की सर ऑनलाईन केलं तरी चालेल, म्हणजे ऑफलाईनच्याच मागे पळायची काही गरज नाही. गरज नाही, कारण आता माझ्यासोबत खरं सांगायचं म्हणजे जी माझ्यासोबत टीम काम करते ना, त्यांनी ऑफलाईन 9 महिन्याचा कोर्स करून आलेली लोक आहेत. त्यांना गुगल कॅम्पेनचा सेटअप कसा करायचा हे पण नाही माहिती इव्हन. आणि फेसबुकचं पण सेम आहे, त्यांना पिक्सल कुठे असतो हे पण नाही माहिती फेसबुक मध्ये. आणि अशा टीम माझ्या म्हणजे माझ्या आता खाली काम करते माझ्या. ती एक ग्रेट म्हणजे लीड करतोयस तू आता त्यांना. येस 101%. म्हणजे तुझा जो परसेप्शन होता की बाबा ऑफलाईनच चांगलं असतं ते चेंज झालंय कम्प्लिटली, की बाबा आपण पूर्णपणे बदलला. महत्वाचं आहे की आपण चांगल्या इन्स्टिट्यूट मधनं केलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला जो शिकवतोय त्याला ते येतं का नाही. बरोबर. अल्टिमेट ट्रूथ. ते ऑफलाईन ऑनलाईन इट्स म्हणजे डझंट मॅटर. दॅट्स करेक्ट. सो आता जे जॉब तू करतोय किंवा तुला कसं फील होतं की मी जे शिकलो डिजिटल मार्केटिंग मध्ये, राज सरांकडे असेल, स्वप्नील सरांकडे असेल, ते तुला परफेक्टली बेनिफिशियल आहे की जे पण तू आता काम करतोय? पूर्णपणे सर, पूर्णपणे. इव्हन डायरेक्टर पासून टेक्निकल हेड पर्यंत माझ्याकडून सगळे सजेशन घेतात आणि एक माझ्यासाठी तरी प्राऊड मोमेंट आहे. म्हणजे कोणतं पण आता इव्हन आम्ही रिसेंटली मला जॉईन होऊन फक्त 1 ते 1.5 महिना झाला. मी स्वतः अफिलिएट प्रोग्राम लॉन्च केला कंपनीसाठी. परत आता इन्फ्लुएन्सर मार्केटिंग स्ट्रॅटेजी पूर्णपणे मी हँडल करतोय. मी त्या टीमचा हेड आहे, म्हणजे डिसिजन मेकिंग पासून पूर्ण इम्प्लिमेंट पर्यंत सगळं माझ्याकडे आहे. 100% आकाश. कारण तू एक स्मार्ट स्टुडंट होताच, मला पण माहितीये की तू कसं कष्ट करतोयस. आणि आता आम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग साठी 2 एजन्सी सोबत टाइप केले. त्या पण मीच स्वतः त्यांना लीड करतोय. एक बँगलोर बेस आहे आणि एक दिल्ली बेस आहे. करेक्ट. यू आर डुईंग ग्रेट देयर. म्हणजे तुझ्या जॉब मध्ये तू आता फाडतोय. एक्झॅक्टली राईट. की तुला माहिती आहे काय करायचं आणि कसं आपलं करिअर आपल्याला घडवायचं. अजून तू 1.5 महिना झालाय. तू विचार कर, तू या क्षेत्रात फक्त 3 वर्ष जरी केलास, तू डायरेक्टली मिनिमम 20 लाख तरी तू सहज घेशील जर तू त्या लेवल. तुम्ही जे मला बोलला होता ना सर, ते शब्द पण आठवतात. म्हणजे तुम्ही ज्यावेळी पोइन्फोटेक मधून बाहेर पडणार त्यावेळी कमीत कमी 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स वाला आणि पोइन्फोटेकचा स्टुडंट, ह्याच्यामध्ये हा तरी डिफरन्स मी जाणवलाय. 100% जाणवला. ह्याच्यात काहीच म्हणजे काहीच हे नाही. एवढं मात्र खरं आहे. राईट. बघ आकाश, आपला एकदम सिंपल मोटिव्ह आहे. आपण फक्त पैशासाठी नाही करत. पैसे हा सेकंडरी पार्ट आहे. बघा, पैशांशिवाय तर बिझनेस होणार नाही. सिंपल ॲज दॅट. बट जे आपण प्रामाणिकपणे त्या पैशांमध्ये तुम्हाला देतो ते खूप प्रामाणिकपणे देतो.
प्रयत्न करतो की कसं आपण जास्तीत जास्त देऊ, जेणेकरून आपल्या स्टुडंटला एक कॉन्फिडन्स येईल की मी करू शकतो हे सगळं, राईट. आणि प्लस तुझं MBA असल्यामुळं आणि बॅकग्राऊंड नॉलेज मार्केटिंगचं असल्यामुळं तुला खूप खूप म्हणजे खूप हेल्प झाला त्याचा. आणि तू मुळात पण स्वतःहून पण हुशार असल्यामुळे, कारण तुझं डेडिकेशन पण पाहिजे आम्हाला. आम्ही आमच्याकडून 101% देतोच, बट तू जर घ्यायलाच रेडी नाही तर आम्ही सुद्धा काही हेल्प करू शकत नाही. मी खूप स्टुडंटला सांगतो की मी द्यायला रेडी आहे, पण तुम्ही घ्यायला पण रेडी पाहिजे, आणि तू घ्यायला रेडी होतास. जसं तू माझ्या इंटरव्ह्यू कॉलला आलास, किंवा मी जेव्हा पण तुला इंटरव्ह्यू घेतलं, तुला सजेशन दिलं, तू लगेच इम्प्लिमेंट केलास. अँड दॅट ऍक्च्युअली हेल्प्स यू टू गेट एनी काइंड ऑफ जॉब. तुला अजून पण इंटरव्ह्यू दिला की लगेच जॉब भेटायला रेडी. का? कारण तुझ्याकडे आता तो कॉन्फिडन्स आला. इट्स ऑल अबाउट आणि ज्यावेळी मी इव्हन जॉबसाठी ट्राय करत होतो तरी पण माझ्या हातामध्ये 2-3 कंपनीचे ऑफर लेटर होल्डवर होते. तर ही पण एक प्राऊड मोमेंट आहे. कारण ते बाकीच्या मला तर नाही वाटत कोणासोबत असू शकते अशी गोष्ट. कारण मी कोइन्फोटेक मधून बाहेर आल्यानंतर मी चूज करणार होतो की मला कोणत्या कंपनीमध्ये जायचं आहे. 100% अशी सिच्युएशन होती मार्केट. राईट. कारण ते तू करून दाखवलंस, आणि डेफिनेटली जर तू तसं केलास, आणि अजून पण सांगतो, जेवढ्या सिनियर्स कडून शिकता येईल तेवढं शिकायचं, कधीही आपलं माइंड ओपन ठेवायचं आणि आपला 100%च देत राहायचं, राईट. तू करिअरमध्ये असंच चांगलंच करत जाशील. स्वप्नील सर, तुम्हाला काही क्वेश्चन आहेत विचारा. आकाश, तू कोल्हापूर मधून आहेस बरोबर? प्रॉपर तू कोल्हापूर. मग तू ज्यावेळेस तू गुगल डिजिटल मार्केटिंग क्लासेस शोधले, कोल्हापूरमध्ये बघितले असतील, पुण्यामध्ये बघितले किंवा मुंबईमध्ये बघितले असतील, मग तू असं ऑनलाईन आमच्यावरती ट्रस्ट कसं ठेवलं? कोइन्फोटेकच माझ्यासाठी का बेस्ट आहे सर? मी कोल्हापूरचा आहे, मग मी कोल्हापूरमध्ये ऑफलाईन बघेन, मग पुण्यामध्ये मी माझा विश्वास कसा बसेल, हे तू म्हणजे तुला कसं वाटलं, की बाबा कसं तुला वाटलं की कोइन्फोटेकच मी जॉईन करायला पाहिजे? त्या ऍक्च्युली ते एकतर त्या 2 कॉलमध्ये मी तुमच्यासोबत एकदम कनेक्टच झालो होतो. कारण एकदम आपल्या मराठी भाषेमध्ये एकदम साध्या सिंपल भाषेमध्ये जर शिकायला भेटलं तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. कारण आता लँग्वेज बॅरियरमुळे कितीतरी मुलं अशी आहेत ना, त्यांना तो कॉन्फिडन्स येतच नाही. तर पहिला तर तुम्हाला मला तर भेटला तुमच्याकडून तो कोइन्फोटेकमुळे. आणि तुमचा एक्सपिरियन्स, कारण ज्यावेळी डिजिटल मार्केटिंग कोणाला माहित पण नव्हतं त्यावेळी तुम्ही लोकांनी स्टार्ट केलं होतं ते. त्यामुळे तोडफाड तुमचा एक्सपिरियन्स तर त्याच्यामध्ये आहे. तर ती गोष्ट मला एकदम जाम आवडली. आणि ते तुम्ही जर बिलॉंग करता म्हणजे बेसिकली यू आर फ्रॉम सांगली आणि त्या लोकल रिजन, तर मग एकदम ट्रस्ट ऑनलाईन पेक्षा तर फिजिकली झालं म्हणायचं बॉन्डिंग. आणि तुझं एक्सपिरियन्स कसं, क्लासचं एक्सपिरियन्स कसं होतं तुझं? बाबा सर क्लास तुम्ही जसं म्हटला बेसिक टू ऍडव्हान्स चालू केलं सर, त्याच्यानंतर तुझं इंटर्नशिपचं एक्सपिरियन्स कसं होतं, की बाबा त्याच्यामुळे खरोखर तुला फायदा झाला का? खरोखर तू लोकांना रिकमेंड करशील का, अरे खरंच तुम्ही इंटर्नशिप करा? तू ज्या गोष्टी जॉब मध्ये ज्या शिकायला तुला भेटत नाही त्या गोष्टी तुला इथे खरोखर शिकायला भेटल्यात का? 100% मला मी सांगतोय का, ज्यावेळी मी MBA करून बाहेर आलो त्यावेळी मला डिजिटल मार्केटिंग फक्त एक वर्ड माहित होता, हा एक असा आहे, पण ह्याच्या बॅकएंडला काय आहे, लोक ऍड चालवतात कशा आपण फक्त बघतोय, ह्याचं मला काहीच माहित नव्हतं. ज्यावेळी मी कोइन्फोटेक मध्ये आलो, ज्यावेळी तुमचा डेमो सेशन अटेंड केला, त्यावेळी मला एक बेसिक समजत गेले की अशा अशा गोष्टी असतात. ज्यावेळी ते समजलं मला तर पूर्ण शिकायची इच्छा होती, त्याच्यामुळे मी तिथं आलेलो. शिकत गेलो. तुम्ही पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवणीत आहे आणि ती एकदम म्हणजे एकदम युटिलाइज करतोय मी आता त्या गोष्टींचा. आणि इव्हन मी तर जर कोणाला रिकमेंड करेन ना तर 100% कोइन्फोटेक इज द बेस्ट क्लासेस फॉर डिजिटल मार्केटिंग. आणि मी इव्हन आता पण करतोय. येस, दॅट्स ग्रेट. थँक्यू आकाश. येस स्वप्नील सर, येस विचारा. आता जिथे तू जॉब करतोय तिथे मला वाटतं की भरपूर सारे एक्सपिरियन्स वाले पण तुझे हेड्स असतील, बरेच सारे असतील जे ऑलरेडी डिजिटल मार्केटिंग काम करतात, आणि तू तिथे गेलास, गेलस कोइन्फोटेक नंतर डिरेक्टली तू पहिल्या जॉबला गेलास तू, आणि आय थिंक मला वाटतं क्लास झाल्यानंतर पण तुझ्याकडे काहीतरी 4 हे होतं तुझ्याकडे, काय म्हणतात, जॉईनिंग हे ऑफर लेटर होते 4. त्याच्यामध्ये तू हे पण विचारलं सर मी कोणती कंपनी जॉईन करायला पाहिजे, पाठवलेस, आणि त्याच्यानंतर मग तू आता तिथं आतमध्ये कंपनीमध्ये गेलास. आज तुला काय वाटतं की बाबा खरंच सर मी कोइन्फोटेक केलं आणि यांना 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे सर, तरी मी आज त्यांना लीड करतोय, म्हणजे असं ते फिलिंग काय वाटतं तुला की खरंच? एकदम भारी वाटतंय सर. म्हणजे कोणती पण गोष्ट, इव्हन साधी सिंपल पोस्ट जरी बनवायची असली ना तर ती लोक मला विचारतात की भाई ह्याच्यावरती कॉन्टेंट काय पाहिजे, ह्याचं डिस्क्रिप्शन काय गेलं पाहिजे, लोकांना काय वाटेल, लोक कुठं थांबतील स्क्रोलिंग करायचं. ते हेड असून पण इव्हन क्रिएटिव्ह टीमचे हेड सुद्धा माझ्याकडनं सजेशन घेतात. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण हा माझा पहिला जॉब होता. ही गोष्ट तुझ्यासाठीच मोठी नाही, ही गोष्ट आता आमच्यासाठी पण मोठी आहे. आमचा स्टुडंट किंवा माझ्यासोबत मला आवडणारे स्टुडंट जर चांगला
पोझिशनला गेले की आम्हाला खूप प्राऊड मोमेंट वाटतं, कारण आम्हाला पण वाटतं अरे आम्ही काहीतरी चांगलं करतोय, आमच्यामुळे कोणाचा फायदा होतोय. आता तुझ्या ह्या रिव्ह्यूमुळे, तुझ्या ह्या एका रिकमेंडेशनमुळे अजून खूप पोरांचा, आपल्या महाराष्ट्रीयन पोरांचा फायदा होणार 101%. बट असाच 100% होणार. येस येस, डेफिनेटली. येस येस. स्वप्नील सर, काही क्वेश्चन तुमचे अजून? येस सर, येस. अजून आहे क्वेश्चन माझं. ओके. आता आपलं जे कोल्हापूर आहे, तुला असं वाटतं का त्या कोल्हापूरमध्ये आपल्याला असे ऍडव्हान्स गोष्टी मिळतात? कोल्हापूर, सांगली, कारण मी पण सांगलीमधून बिलॉंग करतोय. आता आपण जसं मी पण बाहेर पडलो पुण्यामध्ये की बाबा खरंच मला डिजिटल मार्केटिंग करायचंय, आणि मोस्टली तिथं आपलं कोल्हापूरमध्ये पण आहे. असं आहे का? तुला असं वाटतं का बाबा खरंच त्या लोकांना नॉलेज आहे? तू कोल्हापूरमध्ये पण चौकशी केली होतीस क्लाससाठी वगैरे, तुला काय वाटलं? कसं आहे माहिती आहे का, मुंबई आणि कोल्हापूर ऍज कम्पेअर टू पुणे, मुंबई आणि कोल्हापूरला जर कम्पेअर केला ना, स्कोप लिमिटेड आहे. कारण तिकडच्या लोकांची गरज आता एवढी नाही की ते डिजिटल मार्केटिंग मध्ये जातील. जॉबला स्कोप असेल मे बी, पण मुंबई आणि पुणे एवढा नाही. ज्यावेळी तुम्ही तिथून शिकून बाहेर पडाल, ज्यावेळी मार्केट बघाल ना, त्यावेळी तुम्हाला करेल. मुंबईमध्ये तर डिजिटल मार्केटला 100% मरण नाही. आणि इथून पुढच्या फ्युचरचा जरी आपण विचार केला ना, तर कमीत कमी 10 वर्ष तरी या गोष्टीला कोणच अडवू शकत नाही. AI जरी आला तरी डिजिटल मार्केटिंगला रिप्लेस करू शकत नाही. तो हेल्प करू शकतोय तो ग्रो करण्यासाठी, पण रिप्लेस अजिबातच करू शकत नाही. बरोबर. AI टूल जरी आले तर त्याचं मार्केटिंग कोण करणार? बरोबर आहे, तेच ऑप्शन नाही. आणि कोल्हापूरच्या पण लोकांना जर पॉइंट प्रोडक्ट मध्ये यायचं असेल तर मी सजेस्ट हेच करेन, तुम्ही पॉइंट प्रोडक्ट चूज करा. पण जॉबसाठी जर तुम्हाला जर खरंच बघत असाल ना, तर मुंबई आणि पुणे, कारण इथेच तुमच्या ज्या एक्सपेक्टेशन आहेत ना त्या कम्प्लीट होतील. बरोबर, आरामात 100%. आणि आपल्या इकडच्या भागाच्या लोकांचं काय माहितीये का सर, अहो ती कॉस्टच खूप जास्त आहे. ते हे बघत नाहीत की खरंच मी जर तिथं क्लास केलं तर मला सुरुवात करायची 7,000 पासून. बरोबर. हे कम्पेअर मी पण इव्हन त्याच रेंज मध्ये मी MBA करून पण त्याच रेंज वरती काम करत होतो, म्हणून मी एकदम पूर्ण त्रासून गेलो होतो. त्यावेळी मी पैशाचा जर विचार केला असता ना, तर मी अजून पण तिथंच राहिलो असतो. 100%. कारण की हे कसं 15-20 हजार म्हणजे आपला पुढच्या लाईफचा कमीत कमी 1-2 वर्षाचा गॅप भरून काढू शकते आता आरामात. बरोबर. जसं तुला कमिटमेंट दिलं, 2 महिने क्लास, 3 महिने इंटर्नशिप केली, त्याच्यामध्ये तुला प्रॉपर गायडन्स केलं. तुला कधी असं वाटलं का बाबा सर माझा कॉल रिसिव्ह करत नाहीत, अरे नाही बाबा मी दमलो आहे, मी नाही तुला कॉल करत, असं कधी वाटलं का? कधी सॅटर्डे कधीच नाही. कॉल वरती नसेल तर इव्हन मेसेज जरी टाकला तरी लगेच रिप्लाय, त्या गोष्टीचं सोल्युशन भेटल्यानंतरच कॉल ठेवायचा, एवढंच. आणि विदिन तुम्ही जे कमिटमेंट दिले होते की विदिन 5 मंथ्स मला जॉब भेटेल, मला जॉब भेटला. तर मी ते एकदम हॅपी आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कष्ट केला की तुम्हाला जॉब 100% भेटेल. प्रॅक्टिकल करणं महत्वाचं आहे. तुम्ही एकदम परफेक्ट डिजिटल मार्केटिंग बनताय. येस. आणि आता तू इथं 1-2 वर्ष काम कर, मग तर तुला काय हातच नाही लावणार कोण. ठीक आहे. स्वप्नील सर, अजून काही प्रश्न? येस सर, झालं माझं. झालं. थँक्यू आकाश. एकदम ओके सर, थँक्यू सो मच. तुम्हाला पण तुझ्या ह्या रिव्ह्यू मुळे खूप लोकांना हेल्प होईल, की त्यांना पण समजेल की यस, डिजिटल मार्केटिंग सुद्धा एक करिअर आहे. ओके. थँक्यू सो मच आकाश. बाय बाय. थँक्यू. बाय आकाश. बाय बाय. बाय सर.